नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. मी आज करत आहे हे असे न लाटता केलेले बटाट्याचे पापड. अगदी चविष्ट, खुटखुटीत, तळल्यानंतर इतके सुंदर लागतात ना. आणि हे तुम्ही भाजूही शकता असे हे बटाट्याचे पापड. चला तर आता आपण ही रेसिपी बघूयात. आपण इथं न लाटता बटाट्याचे पापड करत आहोत. त्यासाठी पातळ सालीचे तळेगाव बटाटे घेतलेले आहेत आणि ते कुकरला शिजवून घेणार आहे. हे मी 1 किलो बटाटे जरी घेतलेले असतील तरीसुद्धा अर्धा किलोचेच मी हे बटाट्याचे पापड करणार आहे. त्यामुळं सर्व प्रमाण मी हे अर्धा किलोसाठी सांगणार आहे, हे लक्षात घ्या. आपले बटाटे छान शिजून होईपर्यंत इथं मी थोडंसं साबुदाण्याचं पीठ करून घेत आहे. आपल्याला इथं अर्धा किलो बटाट्यांसाठी 1 वाटीपेक्षा थोडंसं म्हणजे पाऊण वाटी साबुदाण्याचं पीठ लागणार आहे. बटाटे आपले छान शिजून झालेले आहेत आणि ते थंडही झालेले आहेत. त्याची सालं काढून मी ते खिसणीने खिसून घेत आहे. हे बटाटे खिसणीने खिसल्यामुळं कुठेही गुठळी राहत नाही आणि हा बटाट्याचा मऊसूत असा गोळा तयार करता येतो. हे न लाटता केलेले बटाट्याचे पापड असल्यामुळं थोडेसे जाडसर असले तरी ते खुटखुटीत असे पापड होतात आणि चवीला तर अगदी अप्रतिम चवीचे होतात. तुम्हाला ऐत्या वेळेस जर बटाट्याचे पापड पाहिजे असतील तर हे बटाट्याचे पापड तुम्ही करू शकता. अगदी 8 ते 10 तासात हे बटाट्याचे पापड छान वाळून होतात आणि आपल्याला दुसऱ्या दिवशीसुद्धा किंवा अगदी सकाळी केलेले पापड संध्याकाळीसुद्धा वापरता येतात. इथं मी आपण केलेलं साबुदाण्याचं पीठ, थोड्याशा चिली फ्लेक्स आणि मीठ, जिरे असं चवीनुसार घातलेलं आहे. इथं तुम्ही चिली फ्लेक्सऐवजी हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता. मी इथं चिली फ्लेक्समुळं हे पापड दिसायला खूप छान दिसतात म्हणून चिली फ्लेक्स वापरलेले आहेत. आपण हे साबुदाण्याचं पीठ किसलेल्या बटाट्यामध्ये छान मळून घ्यायचं आहे. अगदी लागलं तर थोडासाच पाण्याचा हात वापरायचा, नाहीतर पाणी न वापरता हे पीठ सगळं मळून घ्यायचं आहे. तुम्ही जर अजून A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करून रेसिपी शेअरही करा. आपल्याला इथं पाऊण वाटी साबुदाण्याचं पीठ लागलेलं आहे. थोडंसं माझ्या हातून जास्तच पीठ वापरलं गेलेलं आहे, त्यामुळं लागला तर अगदी थोडासा पाण्याचा हात मी नंतर लावणार आहे. आपलं हे बटाट्याच्या पापडाचं पीठ छान मळून झालेलं आहे. ते आपण एक 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. त्यामुळं साबुदाणा छान ह्या बटाट्यामध्ये फुलून येईल आणि पापड आपले छान होतील. साबुदाण्याचं पीठ ह्या बटाट्यामध्ये छान फुलून आलेलं आहे. थोडंसं मी म्हटलं तसं पाण्याचा हात लावून घेत आहे, कारण हे पीठ थोडंसं घट्ट वाटत आहे. आता हे पीठ छान मऊसूत लुसलुशीत असं तयार झालेलं आहे. त्याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात. तसं पाहिलं तर ही रेसिपी मी शिवरात्रीसाठी टाकणार होते, परंतु आमच्या इथं लाईटचा बराच प्रॉब्लेम असल्यामुळं ही रेसिपी त्यावेळेस मला टाकणं शक्य झालं नाही, तरी क्षमस्व. आता मी हे बटाट्याचे पापड दाखवत आहे. तुम्ही कधी हे बटाट्याचे पापड उपवासासाठी करू शकता किंवा एरवीसुद्धा करून तुम्ही खाऊ शकताच की. ह्या पिठाचे गोळे करत असताना हे पीठ हाताला थोडं चिकटत आहे, म्हणून मी तुपाचा हात लावून घेत आहे, म्हणजे हाताला हे पीठ चिकटणार नाही. इथं आपले अर्धा किलो बटाट्याचे साधारण 25 पापड होत आहेत. खालती एक प्लॅस्टिकचा पेपर बी अंथरून घेतलेला आहे आणि त्यावरती ही पापडाची गोटी ठेवून त्याच्यावरती दुसरा एक प्लॅस्टिकचा पेपर घालून नुसती एक थाळी घेतलेली आहे आणि त्या पापडाच्या पिठावरती नुसती प्रेस केलेली आहे. हे बघा किती छान आपोआपच हा पापड पसरला गेलेला आहे.
हे बघा किती छान पापड तयार झालेला आहे. अशा प्रकारे सर्व पापड अगदी 5 ते 10 मिनटात पसरून घ्यायचे. म्हणजेच पापड तयार करून घ्यायचे आणि पंख्याखाली फक्त थोडा वेळ म्हणजे एक 5 ते 6 तास वाळवून घ्यायचे. ह्याला आपण ऊन पण दाखवण्याची गरज नाही. मी आता सर्व पापड तयार करून घेते. मी हे पापड संध्याकाळच्या वेळेस करत असल्यामुळं दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे पापड कसे झालेत हे दाखवते. तुम्हाला या पापडाचा अगदी गोल आकार पाहिजे असेल तर अशी एखादी वाटी घेऊन आपण हे पापड गोलही करू शकतो. किती पटपट होत आहेत हे पापड बघा बरं. अगदी 10 मिनटात 25 पापड आपले करून झाले सुद्धा. माझे इथे सर्व पापड झालेले आहेत. आता आपण दुसऱ्या दिवशी भेटूयात. रात्रभर हे पापड मी पंख्याखाली ठेवणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तेवढासा वेळ पुरेसा आहे, परंतु कधी तुम्ही थंडीच्या दिवसात हे पापड करणार असाल तर हे पापड वाळायला थोडासा वेळ लागू शकतो. हे मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी दुपारी कसे पापड वाळलेले आहेत हे दाखवत आहे. 8 ते 10 तासात हे पापड छान वाळून तयार झालेले आहेत. आता आपण हे पापड तळून बघूयात. हे पापड तळताना तेलामध्ये किंवा तुपामध्ये सुद्धा हे पापड तळू शकता. तुपामधले पापड हे खूपच छान लागतात. पण जे कोणी तूप खात नसतील त्यांनी तेलामध्ये पापड तळले तरी चालतील. पण एकच गोष्ट लक्षात ठेवा की तेल किंवा तूप जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग हे पापड तळायचे. तुम्ही कधी ज्वारीचे किंवा बाजरीचे खिच्चे हा पापडाचा प्रकार जर खाल्ला असेल तर तुम्हाला तो जर व्यवस्थित कसा जाडीचा आणि खुटखुटीत छान खुसखुशीत होणारा असतो तसे हे पापड होतात. हे बघा अगदी मस्त पापड फुलून येत आहे. आता मी हे 2 ते 3च पापड तळणार आहे. याआधी थोडे पापड तळून घेतले होते आणि ते फस्त झाले सुद्धा. इथं मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे पापड तळून घेत आहे. काही काही पदार्थ असे असतात झाल्या लगेच खाल्ले जातात. त्यातला हा एक पदार्थ. हे बघा किती छान कुरकुरीत आणि खुटखुटीत झालेले हे असे बटाट्याचे पापड. मी ह्याची आता टेस्ट घेऊन बघते. चिली फ्लेक्सचा फ्लेवर तर इतका सुंदर लागलेला आहे ना. अगदी मस्त म्हणजे मस्तच. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दत्तेचा बाय.